ला आपण हिशोब देऊ. चंद्रशेखर बावनकुळेंचं गडचिरोलीतील प्रचार सभेत धक्कादायक विधान, विरोधक भाजपला घेरण्याची शक्यता. दिल्लीतून आदेश आल्याशिवाय मनसेला आघाडीत घेणार नाही, संजय राऊतांचं मोठं विधान. तर शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र, कुणाच्या परवानगीची गरज नाही, ट्विटच्या माध्यमातून राऊतांचा दावा. अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणावरनं भाजप आक्रमक. मुंबईच्या शिवाजी पार्कात ठाकरेंविरोधात भाजपचं सद्बुद्धी द्या आंदोलन. भाषेवरनं राजकारण सुरू असल्याचा अमित साटम यांचा आरोप. लवासा प्रकरणातील अंतिम सुनावणी 16 डिसेंबरला होणार. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि अधिकाऱ्यांवरती सीबीआय मार्फत चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची याचिका. आणि हैदराबादमध्ये 2 माओवादी नेत्यांसह 37 जणांचं आत्मसमर्पण. तेलंगणाचे पोलीस महासंचालकांसमोर आत्मसमर्पण केल्यामुळे माओवादी संघटनेला हादरा. वडगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपाकडून श्री पोटोबा महाराज मंदिरात नारळ फोडत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. भ्रष्टाचारमुक्त नगरपंचायतीसाठी सर्व 17 उमेदवार निवडून द्या असं आवाहन यावेळेला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं. पालघरच्या डहाणूमध्ये एकनाथ शिंदेंची प्रचार सभा पार पडली. यावेळेला त्यांनी तुफान फटकेबाजी केली. आपण अहंकाराच्या विरोधात एकत्र आलोय अशा शब्दात भाजप उमेदवार राजपूत यांना एकनाथ शिंदेंनी टोला लगावलाय. डहाणूच्या प्रचार सभेत शिंदेंनी विजयाचा निर्धार व्यक्त केला. गडचिरोलीत काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अतुल मल्लेलवार यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपाची वाट धरलेली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला. चिखलदऱ्याचा विकास व्हावा म्हणून मला बिनविरोध निवडून दिलंय. चिखलदऱ्यातून बिनविरोध निवडून आल्यानंतर अल्लाद कलोती यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांचे मामे भाऊ अल्लाद कलोदी यांच्या बिनविरोध विजयावरून काँग्रेस नेते नाना पटोलेंनी मुख्यमंत्री फडणवीसांवरती निशाणा साधलाय. मुख्यमंत्र्यांचा मामाचा मुलगा चिखलदऱ्यामध्ये बिनविरोध कसा आला, कशा प्रकारे सेटलमेंट करण्यात आली असा सवाल नाना पटोलेंनी विचारलाय. धमकावून प्रलोभनातून अनेकांचे अर्ज मागे घेण्यात आले असा आरोप नाना पटोलेंनी केलाय. शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीसाठी प्रयत्न केला होता, मात्र सहयोगी पक्षांचा प्रतिसाद मिळाला नाही असा आरोप आमदार माऊली कटके यांनी सांगितलाय. सर्व समाजाला बरोबर घेऊन शिरूरच्या सर्वांगीण विकासाच्या मुद्द्यावरती निवडणुकांना सामोरं जातोय असं माऊली कटकेंनी स्पष्ट केलं. राज्यात महायुती म्हणून काम करतोय. आता नगरपालिका नगर परिषदेत शक्य तिथे युती केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील 12च्या 12 नगरपालिका कमळ चिन्हावरती लढवत असल्याची माहिती जयकुमार गोरेंनी दिली. चंद्रशेखर बावनकुळे वारंवार आम्ही 51% निवडणूक जिंकू असं सांगत याचा अर्थ ईव्हीएम मशीनमध्ये निवडणुकीआधीच गोळ घालून ठेवलाय का असा सवाल विचारत काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी भाजपावरती निशाणा साधलाय. स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप राष्ट्रवादीची युती होणार की नाही याबाबत संभ्रम असून महायुतीचा निर्णय हा त्या विभागातील कोर कमिटी आणि स्थानिक पदाधिकारी परिस्थितीनुसार घेतील असं भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादीसोबत आमचे हेवेदावे नसल्याचं वक्तव्य उदय सामंतांनी केलंय. त्यांनी उमेदवार उभे केले असले तरी सुद्धा त्यांची ताकद जनता ठरवणार असल्याचंही ते म्हणाले. कराडमध्ये इतर आघाड्यांनी भाजप आणि काँग्रेसला आव्हान दिलंय. दरम्यान कोणाचा विजय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 4 वर्षांनंतर जव्हारला लोकनियुक्त नगराध्यक्ष मिळणार आहे. जव्हारमध्ये यंदा तिरंगी लढत होणार आहे. दरम्यान कोणाचा विजय होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. शिर्डीत नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून अपक्ष उमेदवाराला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय. माजी उपनगराध्यक्षाच्या कुटुंबाने मारहाण केल्याचा आरोप असून शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून जिल्हा संपर्क प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण 40 ठिकाणी पक्षाकडून जिल्हा संपर्क प्रमुख पदांची घोषणा करण्यात आली आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आमदार खासदार मैदानात उतरणार आहेत. अंबरनाथमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख गेल्या 4 दिवसांपासून नॉट रिचेबल होते.
उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. दरम्यान आता ते ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रचार करणार आहेत. जालन्यात अजित पवार पोलिसांवरती संतापले. परतूर नगर परिषदेच्या उमेदवारांना डी झोनमध्ये येऊ न दिल्यामुळे अजित पवार भडकले. अजित पवारांनी सर्व उमेदवारांना डी झोनमध्ये बसवण्यास सांगितलं आहे. नगर परिषद निवडणुकीत एकाच कुटुंबातील सदस्य एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून रिंगणात उतरलेत. छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद नगराध्यक्ष पदासाठी भाजपाचे उमेदवार परसराम बारगळ आणि शिवसेना शिंदे गटाचे बाबासाहेब बारगळ हे दोघे काकापुतणे आमनेसामने उभे राहिले. कणकवली प्रभाग क्रमांक 7 मध्ये रहिवासी नसलेल्या मतदारांची अनधिकृत नोंदणी झाल्याबाबत चौकशी करण्याची मागणी आमदार निलेश राणे यांनी कणकवलीचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केलेली आहे. मतदार याद्यांमध्ये गंभीर गैरव्यवहार आढळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये गोंधळ झाल्याचं निदर्शनास येत आहे. ज्या 12 नंबरच्या प्रभागातून 2017 साली नगरसेवक झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भालेकर यांचं नाव थेट जवळच्या चिखली प्रभागात गेल्यामुळे मोठा गोंधळ उडालाय. नांदेड जिल्ह्यात नगर परिषद निवडणुकीत भाजपाने खातं उघडलंय. मुखेड नगर परिषदेत भाजपाच्या 21 वर्षीय उमेदवार स्नेहा तमशेट्टे यांना नगरसेवक पदाची लॉटरी लागली आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चुलती जयश्री तमशेट्टे यांनी माघार घेतल्यामुळे पुतणी स्नेहा तमशेट्टे बिनविरोध निवडून आल्यात. गुहागर नगरपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार वैशाली संतोष मावळकर या वॉर्ड क्रमांक 5 मधून बिनविरोध निवडून आल्यात. या बिनविरोध निवडीमुळे युतीमध्ये उत्साहाचं वातावरण पसरलंय. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात 3 नगर परिषदांच्या निवडणुका होत असून राजगुरुनगर, चाकण आणि आळंदी या तीनही ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वतंत्र पॅनल उभा केलाय. या निवडणुकीत आम्हाला नक्कीच यश मिळेल असा विश्वास माजी आमदार दिलीप मोहिते यांनी व्यक्त केला आहे. लांजा नगरपंचायतीमध्ये महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. भाजप बंडखोर उमेदवाराने माघार घेतलेली नाही. जागावाटपात न्याय न मिळाल्यामुळे नगराध्यक्षपदासह सर्वच जागांवरती भाजपाचे बंडखोर उमेदवार रिंगणात उतरले. बीड नगर परिषदेची निवडणूक रंगात आलेली असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपजिल्हा प्रमुखांनी पदाचा राजीनामा दिलाय. संदीप क्षीरसागर यांच्या हस्तक्षेपामुळे नाराज असलेल्या राजू महुवाले यांनी ठाकरेंच्या पक्षाला रामराम केलाय. अकोला जिल्ह्यात नगराध्यक्षपदासाठी 14 तर सदस्यत्वासाठी दाखल केलेल्या 95 उमेदवारांनी अर्ज मागे घेत निवडणुकीतून माघार घेतली आहे. आता नगराध्यक्षासाठी 41 तर सदस्यत्वासाठी 717 नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मालेगाव कोर्टाच्या आवारात घुसत धुडगूस घातल्याप्रकरणी पोलिसांनी जमावाविरोधात गुन्हा दाखल केलाय. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यात 3.5 वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर 10 नगर परिषद आणि 1 नगरपंचायतीसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. 11 नगराध्यक्ष पदासाठी 86 उमेदवार तर 293 नगरसेवक पदासाठी 1430 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीत 73 वर्षाचे मारुती बनकर भाजपाकडून नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहेत. 2 टर्म नगराध्यक्ष राहिलेल्या 73 वर्षीय मारुती बनकर यांनी शहाजी बापू पाटील यांना आव्हान दिलं आहे. दौंड नगर परिषदेच्या निवडणुकीत नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडी भाजपा अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत शहरातून मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. रॅली काढत शहरातील ग्रामदैवत श्री काळ भैरवनाथ मंदिरात प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर नगर परिषदेमध्ये भाजप नेते निलेश ताजणे यांनी बंडखोरी करत नगराध्यक्ष पदासाठी दाखल केलेली उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यांची उमेदवारी भाजपाचे अधिकृत उमेदवार अरुण डोहे यांच्यासाठी डोकेदुखी असली तरी सुद्धा भाजपाचे राजुरा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे यांच्यासाठी आता ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. नांदगाव नगर परिषदेच्या 20 पैकी शिवसेनेचे 7 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत. आमदार सुहास कांदे यांनी यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नाला अखेर यश आले. नगर परिषदेच्या 100 वर्षाच्या इतिहासात प्रथमच नगरसेवक बिनविरोध निवडून आले.
वाशिम नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या रेसमधून अनेक दिग्गजांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. ठाकरे शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख नागोराव ठेंगडे तसंच माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव इंगोले यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांच्या निर्णयामुळे निवडणुकीतील स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. राजगुरुनगर नगर परिषदमध्ये महायुतीतील तीनही पक्ष आमनेसामने निवडणूक लढवत आहेत. तर महाविकास आघाडीने एकत्र येत आपला उमेदवार दिलेला आहे. भाजप, शिंदे शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीकडून ठाकरेंची शिवसेना अध्यक्षपदासाठी आमनेसामने आले. अक्कलकोट नगर परिषद निवडणुकीतील राजकारण चांगलं तापलंय. काँग्रेसच्या आजी माजी नेत्यांकडून एकमेकांवरती गंभीर आरोप केले जात आहेत. काँग्रेसच्या आजी माजी नेत्यांनी एकमेकांवर भाजपाशी हात मिळवणी केल्याचे आरोप केले आहेत. जव्हार नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत 7 उमेदवारांपैकी 3 मुख्य राजकीय पक्षाच्या उमेदवारांमध्ये थेट तिरंगी लढत रंगते. जव्हार नगर परिषदेच्या 10 प्रभागातील 20 सदस्य संख्येसाठी 69 उमेदवार रिंगणात आहेत. जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांची शहरातून रॅली काढण्यात आली. माघारीची मुदत संपल्यानंतर अज्ञातवासात गेलेले उमेदवार शहरात परत येताच उमेदवारांची ढोल ताशांच्या गजरात रॅली काढली. जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी उमेदवाराला दमदाटी केला जात असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. 2 पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाल्याचं या व्हायरल व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहे. जामनेरमध्ये निवडणुकीच्या तोंडावरती सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवरून रोहित पवारांनी गिरीश महाजनांना डिवचलाय. जामनेर शहरात दडपशाहीने वंचितसह समविचारी पक्षांच्या उमेदवारांना सत्तेचा गैरवापर करत दडपशाही मार्गाने उमेदवारी अर्ज मागे घ्यायला भाग पाडलं गेलं. ही आहे बिनविरोध निवडणुकांची वस्तुस्थिती, अशा प्रकारचं ट्विट रोहित पवार यांनी केलंय. जळगावच्या धरणगाव नगरपालिका निवडणुकीत माघारीनंतर राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झालाय. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पुष्पा महाजन यांनी अर्ज मागे घेतल्याने आता नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यामध्ये सामना होणार आहे. भुसावळ नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी भाजपाचे 3 उमेदवार बिनविरोध झालेत. प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे निर्मल कोठारी, रमेश नागराणी आणि प्रीती मुकेश पाटील हे उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. भाजप कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण करत जल्लोष करण्यात आला. नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा या हेतूसाठी सेलू या ठिकाणी मतदार जागृती कार्यक्रम घेण्यात आला. या अंतर्गत 20,000 स्क्वेअर फुटावरती वोट फॉर सेलू अशी भव्य मानवी साखळी उभी करून मतदारांना आवाहन करण्यात आलं आहे.